इकडे पण बघू शकता गर्दी किती आज आहे ना गंगापूरचा. तर रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज जर आपल्याला जायचं होतं गंगापूरला, मग अक्का भाऊ वरणबाट्याचा चांगला ताजा स्वयंपाक झालेला आहे की जाऊनच जाय. कसं आहे, उशीर झाला का परत नाट लागतो म्हणे जेवायला, काय तू काय वेळेवर घरी येत नाही. मग म्हणलं काय हरकत नाही. मग काय मस्तपैकी बट्ट्या वगैरे चुरल्या आपण, लिंबू होता, कांदा होता, तिथे काही विषय नाही. कडक मध्ये तरीदार वरण होतं. आता हे ताट पाहून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच आलं असं बरं का. तर या जेवण करायला मग काय सगळं आवरून आपण आलो होतं गंगापूरला. आता गंगापूरला शनिवारचा दिवस होता, त्याच्यामुळे गर्दी होती थोडीफार. तर सकाळच्या सकाळी लवकर गेलो आम्ही, त्याच्यामुळे काय एवढी गर्दी वाटली नाही आम्हाला बरं का. मग आपल्याला जायचं होतं स्टीलवाल्याकडे. मग काय त्याच्यानंतर लासवर नाक्यान आपण गेलो संभाजीनगर रोडला. आणि संभाजीनगर रोडला थोडंसं पुढे गेलं का लक्ष्मी स्टील पात्रा डेपो म्हणून आहे, तर ते आपल्या जोडीदाराच बरं का. तिथं काही विषय नाही. आणि आतापर्यंत जेवढं मुक्त कोट्याचं शेडचं मटेरियल आपण नेलेलं नाही, ती इथूनच नेलं बरं का. रेट पण व्यवस्थित लावी ते. आणि कसं ना, आपल्याला काय जास्त खरेदी करायची नव्हतं बरं का. कुक्कुटपालनचा थोडासा खर्च होता, 3250 रुपये आपलं बिल झालं बरं का. जास्त काही विषय नव्हता. मग काय टपकन पेमेंट केलं. म्हणलं आता जाळीची बंडल वगैरे टपकन गाडीत टाकून निघू. पण तेवढ्यात पाऊस चालू झाला. मग थोडं 10-5 मिनिटं थांबावंच लागलं मला. आता सायनात पाऊस कधी उडतं काय माहिती. आणि गडबडी त्यांनी या गोष्टी नक्कीच होत राहते, तुम्हाला पण माहिती बरं का. मग काय थोडं थांबलो, पाऊस कमी झाला. मग पाऊस कमी झाल्याच नंतर त्यांना म्हणलं आम्हाला ना चौकट वगैरे द्या टाकून. मग त्यांची माणसं आली, तिने ना चौकट वगैरे धरली, व्यवस्थित गाडीत टाकून दिली. आता कसं आहे ना, कोंबड्याच्या खुरड्यासाठी ना आपण ना सिमेंटची चौकट घेतली बरं का. आता रेट काय मी व्हिडिओत सांगत नाही बरं का, पण आहे ना एकदम ती शांतपणे ना काम होतं. आता गाडीत व्यवस्थित हाताळणं आणि टाकणं जरा जबाबदारीचंच काम होतं. म्हणलं तडादार गेला ना सायनात काय उपयोग नाही व्हायचं. पण आता काय त्यांचं रेग्युलरचं राहतं, त्याच्यामुळे सिमेंटचे पोलन चौकट आहे ना एकदम टाकाटक फिटिंग मध्ये टाकून दिली आम्हाला त्यांनी गाडीत. मग काय घास कापायचं मशीन पण आता रिपेअरिंगला टाकलं होतं महाराष्ट्रवाल्याकडे, ते पण तर होत आलं. मग ते रिपेअर वगैरे करून घेतलं आपण. म्हणलं आता कसं कामात काम आलो, भरपूर कामं गुंडळून न्यायचंच राहतो आपण, तुम्हाला पण माहिती. आणि कसं नाही, शनिवारचा बाजार राहतो गंगापूरचा, त्याच्यामुळे ना मोकार गर्दी होती. आणि एवढ्या गर्दीत गाडी चालायची म्हणलं ना, आता अंगालाच काट येतं बरं का. लोक नाव सरकत नाही बाबा अजून. काय अडचण नाही भावड्या, आम्ही त्यासाठीच चाललो. तुम्ही इकडं पण बघू शकता गर्दी किती. इकडं पण बघू शकता गर्दी किती. आज आहे ना गंगापूरचा बाजार आहे आमच्या तालुक्याचा. तर एक जण रॉंग साईड ना सिटी हँडल घातलेली आहे कोण. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो घरी आले पहिले उद्योगाला लागलो, कारण की आपल्याला टार्गेट होतं, आपल्याला कोंबड्याचं खुरडं करायचं होतं. तर खुरडं म्हणजे ऑलरेडी पहिलं शेड होतं बरं का. त्याला ग्रेनेट वगैरे मारली होती. ते शेड आहे ना स्टॉक मटेरियल साठी, हे कांडी पेंट सारखी पेंट साठी होतं. पण एवढं काय गरजेचं नव्हतं. मग त्याच्यातच आपण थोडंसं जोगाड करून आहे ना कोंबड्यासाठी खुरडं करणार होतो. आणि कसं आहे ना, सध्याला तंगीचे दिवस चालू असल्यामुळे ना आपण काहीतरी डोकं लावितच होतं बरं का, काही करण्याचं. मग आपल्याला कुक्कुटपालन करायचं म्हणून महिनाभरात जेवढं काही भांगार होतं घरी 10-15 हजार रुपयाचं आपण भांगारच विकलं होतं. आणि त्याच पैशाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जाळी, पोल वगैरे आणलं, तार वगैरे आणली, जे काही मटेरियल आपल्याला लागणार ते घेऊन आलो. पिल्लं पण आपल्याला त्याच पैशात आणायचे होते. हो, नवीन सुरुवात करायला आहे ना, बाकी काही चान्सेस नव्हता. मग थोडीशी ना हळूहळू होय ना, पण ही सुरुवात आपली होऊन जाणार म्हणलं. आणि कसं आहे ना, उगाच हातात धरून रडत बसण्यापेक्षा ना काहीतरी हातपाय हल्लीत राहिले पाहिजे माणसानं. आज मी सहज विचार केला का भांगार विकून आपलं कसं कुक्कुटपालन सुरू होईल. पण भांगार विकलं, बरेचशा बॅटऱ्या वगैरे जुन्या पुराणा सगळ्या गोष्टी होत्या. 1-2 वर्ष साचलेल्या तर जवळपास 15,000 तयार झाले. तर 15,000 रुपयात कुक्कुटपालन स्टार्ट करणं काय अवघड नाही, हे कोणी सांगेल. असं आहे ना, 2018-19 ला आपण आहे ना एक बॅच काढली बरं का 100 पिल्लाची. त्यासाठी त्यावेळेस भांडे आणलेले ते तसेच पडलेले ते ऊन खात बरं का. मग आता म्हणलं ते भांडे पण उपयोगात येते. ते भांडे ना शोधून सापडून काढले. पोरांना म्हणलं त्याला ना थोडं चकाचक करा म्हणलं, आपल्या ना कामात येऊन जाते बरं का. आता शेडमध्ये ना बरंचसं भांगार वगैरे पडलेलं, त्याच्यामुळे बराचसा राडा होता. मॅडमला म्हणलं त्याला ना थोडं झाडून घ्या म्हणलं, थोडं फ्रेश होईल नाही का. मग नंतर त्या फोपाटावर पाणी मारू. आणि कसं कोंबड्या सांभाळायचे म्हणलं, घुशीचं आणि उंदराचं लय भेव नाही का. मग साईडला ना जे काही गड्डे गुड्डे होते, जे काही बिळं होते ना म्हणलं घुशीचे उंदराचे, ते एकदा पहिले व्यवस्थितरित्या दाब नाही बरं का. मग तिथं काचेच्या बाटल्या फोडल्या आपण, त्याचा भुगा केला, इटाचे तुकडे, दगड वगैरे सगळं दाबलं, सगळं व्यवस्थितरित्या ठासून घेतलं 1 नंबर. आणि कसं आहे ना, कारागीर सगळे आम्ही घरीचे बरं का. त्याच्यामुळे काय भानगा नाही. मग लागलो तयारीला, अन्न नाही ना, गड्डे वगैरे घेतले, पोलचे अलाइनमेंट वगैरे केले, चौकट उभं केली मस्तपैकी. आता काय जाळी मारायची होती. आता जाळी मारायसाठी हत्यार तयार करायला अनिल मामा पण आम्हाला मदत दिली होती. त्याच्यामुळे तिन्ही एकदा लगे हत्यार तयार करून घेतलं पिळ्या मारायला नाही का, बाइंडिंग तारीला. आणि कसं ना, एवढं लेबर एकदा उद्योगाला भेटलं तिथे काय टाइम आहे का, एका दिवसात खुरडा तयार झाला तिथं आमचं जाळी वगैरे मारून बरं का, रेडी 1 नंबर. आणि कसं ना, शाळेत शिकवल्याच्या टाकावापासून टिकाऊ वस्तू
बनवण्याचं आहे ना मला आहे ना आज ध्यान झालं बरं का काही गोष्टीमुळे. अगदी कमी खर्चात आणि घरगुती पद्धतीने बनवलेले हे कुक्कुटपालनसाठी शेड तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी.